नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर। मंडळी, झिरो ओव्हरच्या आजच्या भागात आपण आज दिवसभरात उडालेला प्रचाराचा धुरळा आणि नेत्यांच्या बॅगांचं स्कॅनिंग पाहणार आहोत। पण आजचा दिवस राजकीय आरोप प्रत्यारोपानेही गाजला, त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच। पण त्याआधी मी तुम्हाला थोडं इतिहासात नेतो। तुम्ही म्हणाल की इथं राज्यभर राजकीय सभांचा धडाका सुरू असताना मी इतिहासात काय नेतोय, तर मंडळी जरा थांबा आणि शांतपणे ऐका। अँटिलिया, मनसुख हिरेन, जिलेटिनच्या कांड्या, 100 कोटींची वसुली, हे शब्द ऐकल्यावर काही आठवतंय का? आणि जर असेल तर ठीक, नाहीतर मी सांगतोच आहे। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेला हा संपूर्ण प्रकार आजही तो महाविकास आघाडीचा पिच्छा सोडत नाहीये। दर महिन्याला 100 कोटींच्या वसुली प्रकरणाचं भूत पुन्हा पुन्हा महाविकास आघाडीच्या मानगुटीवर बसतंच। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख नुकतेच पुन्हा चर्चेत आले होते आणि निमित्त होतं त्यांनी स्वतःच लिहिलेलं पुस्तक। त्या पुस्तकाचं नाव आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर। त्यात त्यांनी मविया सरकारमध्ये असताना त्यांच्यावर झालेल्या 100 कोटींच्या आरोपांप्रकरणी आपली बाजू मांडली होती। त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले। इतकंच नाही तर 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचा त्यांनी दावाही केला। जेव्हा जेव्हा त्यांना या संदर्भात कोणी प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा अनिल देशमुखांनी एका अहवालाचा दाखला दिला आणि तो अहवाल होता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा। मंडळी, हे न्यायमूर्ती चांदीवाल नाव लक्षात ठेवा, कारण महाविकास आघाडीला 2.5 वर्षांच्या सत्तेच्या काळात ज्या प्रकरणामुळे सर्वात मोठा डाग लागला, त्यांना सगळ्यात जास्त आरोप सहन करावे लागले। त्यात 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक आयोग नेमला होता आणि त्याचं नेतृत्व दिलं होतं निवृत्त न्यायमूर्ती KU चांदीवाल यांना। आयोग स्थापन झाला, त्यांनी चौकशा सुरू केल्या, अनेकांना समन्स बजावली। हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच। पण जसं आम्ही म्हटलं की अनिल देशमुखांनी जेव्हा जेव्हा क्लीन चिटचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी याच आयोगाच्या अहवालाचा दाखला दिला, म्हणून एबीपी माझानंही याचा अनेक महिने पाठपुरावा केला आणि अखेर निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याशी थेट संवाद साधला। एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुद्द न्यायमूर्ती चांदीवाल यांनीच देशमुखांच्या क्लीन चिटवर मोठा खुलासा केलाय। आपण तो खुलासा आधी पाहूया। तुमच्या कमिशनची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात ते अनिल देशमुख। ते वारंवार म्हणतात, त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं, कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही। तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो। आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही। साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय। मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही। अच्छा, म्हणजे दिले असते तर कुठेतरी काहीतरी घडलं असतं। आणि चांदीवालांचं महत्त्वाचं वाक्य ते म्हणजे क्लीन चिट असा कोणताही शब्द प्रयोग माझ्या अहवालात आलेला नाही। मंडळी, झिरो ओव्हरमध्ये आपल्याला आणखी पुढे जायचं आहे, पण पुढे जाण्याआधी वेळ झाली आहे ती झिरो ओव्हरमधला आजचा आपला पहिला प्रश्न पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न, 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही, न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? आणि या प्रश्नाला होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते। मंडळी, न्यायमूर्ती चांदीवालांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही, आणि त्यावर आम्ही अनिल देशमुखांनाही गाठलं। पाहूयात अनिल देशमुख स्वतः काय म्हणाले। सचिन वाजेंनी जेव्हा त्यांनी बोलावलं साक्षीपुरासाठी, तर सचिन वाजेंनी सांगितलं की अनिल देशमुखांनी कधीही मला पैसे मागितले नाही, त्यांच्या कोणत्याही सहकार्याने मला कधीही पैसे मागितले असं त्यांनी आपल्या साक्षीमध्ये जस्टिस चांदीवाल साहेबांच्या समोर सांगितलं। आणि म्हणून चांदीवाल साहेबांनी सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही। क्लीन चिट शब्द नसेलही, पण त्यांनी सरळ सांगितलं आहे की याच्या अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही। कोणतेही पुरावे नाही याचा अर्थ शब्द वेगळा असेल क्लीन चिट, पण त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नाही, हे क्लिअर कट त्यांनी म्हटलेलं आहे।
त्यांनी 11 महिने चौकशी केली. 1400 पानाचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये त्यांनी कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही असं अहवालात म्हटलेलं आहे. मंडळी, खरं तर न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली नेमलेला आयोग हा महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता. कारण संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांपासून अनेक बड्या नेत्यांची नावं पुढे येत होती. दिवसेंदिवस होणाऱ्या आरोपांनी तत्कालीन मविया सरकारची प्रतिमा मलिन होत होती आणि म्हणूनच आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होणं ही ठाकरे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची बाब होती. मंडळी, असं असतानाही आयोगाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आणि तेही निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अगदी स्पष्ट सांगितले. तुम्हीच ऐका. मला माझ्या ह्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही, हे तितकंच खरं आहे. श्री परमवीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर, आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला. याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केले गेले. हो. म्हणजे तुमच्या कमिशन कमिशनचं काम आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून मागणी केली, ती दिली गेली नाही. आयोगाला स्टाफची व्यवस्था करा, ती दिली गेली नाही. आयोगाला गाडी द्या, ती केली नाही. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळची जागा दाखवली, जी अयोग्य होती, पार्किंगही नव्हती. शेवटी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाची जागा, जिथं मी अध्यक्ष होतो, तीच जागा आम्ही सिलेक्ट केली. तिथं आम्ही सगळं कार्यक्रम केला. काय काय अडथळे आले ते तुम्ही स्वतः चांदीवाल यांच्याच तोंडून ऐकलं. पण इतकंच नाही तर 100 कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी सुरू असताना चांदीवाल आयोगावरही आरोप झाले होते आणि त्या परिस्थितीतही आयोगानं आपला अहवाल पूर्ण केला. 1400 पानांचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्दही करण्यात आला. पण तो अहवाल तेव्हापासून आजपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही. ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीत 1 वर्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कारकिर्दीत 2.5 वर्ष हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. त्यावरही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटलंय ते तुम्हीच पहा. 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माझा अहवाल सादर केला होता. त्याच्यात ज्या बाबी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे शक्य आहे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. सांगाल आता आमच्या माध्यमातून सरकारला की करा, ते लोकांना कळू द्या म्हणून काय आमच्या आयोगाने. हे शासनाने निर्णय घ्यायचा आहे. शासनाने त्यांच्या सवडीप्रमाणे कुठलीही शासन व्यवस्था असो, अशा काही गोष्टी माझ्या अहवालात असतील की ते कुठल्याही शासन व्यवस्थेच्या पचनी पडणार नाहीत. असं पोलीस रिफॉर्मचा उल्लेख तुम्ही करता? मी बोलणार नाही, पण त्या कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणाऱ्या नव्हत्या. म्हणजे ते एकदम स्फोटक असा कमिशनच्या तुमच्या फाइंडिंग मध्ये आहे. आणि मी काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचं सूचित केलेलं आणि म्हणून काय बाहेर येत नाही. आता ते का आपण सांगू शकत. कोणत्याही सरकारच्या किंबहुना कोणत्याही शासन व्यवस्थेच्या पचनी या अहवालात जे काही म्हटलंय ते त्यांच्या पचनी पडणार नाही असं म्हणतात स्वतः चांदीवाल. मंडळी, आता हा अहवाल प्रसिद्ध होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत तरी त्यावरून सुरू असलेलं राजकारण हे मागच्या पानावरून पुढे सुरूच राहणार. चांदीवाल आयोगाच्या अहवालात आणखी एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेव्हा 100 कोटी खंडणी प्रकरणाची चौकशी सुरू झाली, त्यात आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी सुरू झाली. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही काही दावे केले होते आणि त्या दाव्यांवर फडणवीसांनी विधिमंडळ सभागृहातच खुलासा करून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. तेच फडणवीस आज जेव्हा संपूर्ण प्रकरणावर भाष्य करतात तेव्हा ते काय म्हणतात आपण तेही पाहू. जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला. पण कर नाही त्याला डर कशाचा, त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत. हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश CBI इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे.
मंडळी, ही झाली फडणवीसांची मागणी. पण देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझावरच्या मुलाखतीचा दाखला देऊन राजकीय पलटवारही केला. आज अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात फडणवीसांनी प्रचार सभा घेतली. तिथं मवियाकडून अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात महायुतीचा प्रचार करत असताना फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. काय म्हणालेत फडणवीस, तुम्हीच पहा. ज्यांना उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलं ते सलील बाबू, या सलील बाबूंच्या बद्दल देखील आज जस्टिस चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 40 लाख रुपये बदलीचे घेतल्याचा पुरावा तो वाझे देत होता, पण माझ्या कार्यकक्षेबाहेर असल्यामुळे मला तो पुरावा रेकॉर्डवर घेता आला नाही. आता मला सांगा, अशा प्रकारचे उमेदवार जर आपण या ठिकाणी निवडून दिले तर काय आपला विकास होणार आहे? मंडळी, खरं तर आपण आज जी चर्चा करतोय ना, ते 100 कोटींचं कथित वसुली प्रकरण खरं तर बरंच नंतर उघडकीस आलं होतं. पण या सगळ्याची सुरुवात झाली होती ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर, म्हणजे त्यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या प्रकरणापासून. त्यानंतर 2 आठवड्यांनी मनसुख हिरेन या व्यापाऱ्याची हत्या झाली आणि आरोपांचा स्फोट होऊ लागला. बघता बघता हे प्रकरण आधी सचिन वाझे आणि मग थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं. अँटिलिया आणि हिरेन प्रकरण नेमकं काय होतं तो फ्लॅशबॅक आपण पाहूयात 0 आवरच्या खास रिपोर्टमधून. एल्टामाउंट रोड, मुंबई. भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं अँटिलिया निवासस्थान याच रोडवर आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलिया पासून 100 मीटरवर एक महिंद्रा स्कॉर्पिओ कार आढळली. या कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या होत्या. बातमी पसरली आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. पण पुढे जे सत्य बाहेर येणार होतं ते या घटनेपेक्षाही जास्त चक्रावून टाकणारं होतं. मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचा प्रमुख API सचिन वाझे यानंच ही कार तिथं ठेवल्याचा आरोप झाला. अख्खा मुंबई पोलीस विभाग हादरला. स्कॉर्पिओ कार तिथं पार्क होत असताना एक टोयोटा इनोवा तिथे आली. त्यात वाझे होता. ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणी जेलमध्ये गेल्यानं आणि नंतर अनेक वर्ष निलंबित असल्यानं वाझेची प्रतिमा पुरती मलिन झाली होती. ती सुधारण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी आणि जमलंच तर मुकेश अंबानींकडून पैसे मिळवण्यासाठी वाझेनं हा कट रचल्याचं तपासात समोर आलं. मात्र हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून वाझेनं आणखी एक गंभीर गुन्हा केला होता. ठाण्यात कार ॲक्सेसरीजचा व्यवसाय असणारे मनसुख हिरेन यांच्या हत्येत वाझे सामील होता असा आरोप आहे. याचं कारण ऐकल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आला होता. अँटिलिया बाहेर स्फोटकं आपणच ठेवायची, त्याचा तपास आपल्याकडेच येईल, तो खोटेपणानं करायचा. जेलमध्ये असलेल्या मात्र या गुन्ह्याशी काहीही संबंध नसलेल्या काही गुन्हेगारांवर त्याचं खापर फोडायचं आणि केस सॉल्व्ह केली म्हणून जाहीर करायचं असा वाझेचा प्लॅन होता. मात्र तो प्लॅन सपशेल फसला. कारण वाझेला वाटलं होतं त्याच्या शेकडो पटीनं अँटिलिया प्रकरण पेटलं आणि त्यात राजकारण शिरलं. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण बजेट अधिवेशनात लावून धरलं. त्यामुळे तेव्हाच्या मविया सरकारला केस मुंबई पोलिसांकडून काढून महाराष्ट्र ATSला द्यावी लागली. आता आपलं बिंग फुटणार या भीतीनं वाझे बुडाला. त्यावर त्यानं उपाय काढला, तो म्हणजे मनसुख हिरेन यांनी स्फोटकं ठेवल्याचा आरोप स्वतःवर घ्यावा. पण हिरेन यांना हे मान्य होणं शक्यच नव्हतं. आरोप स्वीकारण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. मग वाझे आणखी घाबरला, कारण आता हिरेन यांना या कटाचा सगळा काळा चिट्टा माहीत झाला होता. मग कट शिजू लागला मनसुख हिरेन संपवण्याचा. हा कट वाझेनं नाही तर प्रदीप शर्मांनी रचला असं नंतर तपासात समोर आलं. 4 मार्च 2021 रोजी शर्मांचा माणूस संतोष शेलार यानं हिरेनला फोन केला. कांदिवली क्राईम ब्रांचमधून इन्स्पेक्टर तावडे बोलतोय, मला लगेच कांदिवलीत भेटा, तुमच्यासाठी कारची व्यवस्था केली आहे असं संतोषनं हिरेन यांना सांगितलं.
त्यानुसार रात्री 8:30च्या सुमाराला ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या सूरज वॉटर पार्क जवळ हिरेन आणि संतोषची भेट झाली. संतोषच्या फोक्सवॅगन पोलो कारमध्ये हिरेन बसले. तासाभरात ही पोलो कार घोडबंदर घाटात पोहोचली. तिथं हिरेन यांना एका शेव्हरोले तवेरा कारमध्ये बसवण्यात आलं. गाडीत आधीपासूनच 5 ते 6 जण होते. मधल्या सीटवर दोघांच्या मध्ये हिरेन यांना बसायला लावलं. जशी कार सुरू झाली तसं तिसऱ्या सीटवर बसलेल्या दोघांनी वायरच्या सहाय्यानं हिरेन यांचा गळा आवळला आणि काही सेकंदात हिरेन यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचा मृतदेह कशेळीच्या खाडीत फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला आणि पुन्हा एकदा वाझे फसला. स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. देशमुखांनी मला मुंबईतील सगळ्या बारमधून प्रत्येकी 3 ते 3.5 लाख रुपये गोळा करण्यास सांगितलं. एकूण 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं असा लेखी आरोप वाझेनं केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंप झाला. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील देशमुखांवर हाच आरोप केला. 17 मार्च रोजी देशमुखांनी परमबीर यांची बदली केली. मात्र विरोधक देशमुखांचा राजीनामा मागत होते. मुंबई हायकोर्टातील वकील जयश्री पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी हायकोर्टानं मान्य केली आणि सीबीआयला प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 5 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दररोज आरोपांच्या फैरी घडत होत्या. त्यानंतर जे काही घडलं ते आपण याआधी पाहिलंच आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, खटले सुरू राहतील, त्यातून कदाचित सत्य समोर येईलही. या सगळ्या शक्यतांमध्ये एक सत्य मात्र कधीच बदलणार नाही आणि ते म्हणजे कशाशीच काही संबंध नसलेल्या मनसुख हिरेन यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या जाण्याचं दुःख त्यांच्या कुटुंबियांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत राहील. अमय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि या फ्लॅशबॅकनं तुम्हाला अख्खी घटना समजली असेल, म्हणजे अगदी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकं ठेवल्यापासून थेट 100 कोटींच्या वसुलीचे आरोप होण्यापर्यंत. म्हणून न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला 5 दिवस राहिलेले असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि त्याच्याशी संबंधित आहे आमचा आजचा पहिला प्रश्न. एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी त्या प्रश्नावर सोशल मीडियावर अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात, पण त्याआधी पाहूयात मीडिया सेंटरवर आमचा आजचा पहिला प्रश्न काय होता. आजचा पहिला प्रश्न होता, 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. पण त्याशिवाय या पर्यायांना कौल देण्याशिवाय काहींनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. शंतनू गौतम म्हणतात, एक्सवर अजिबात नाही, कुणाला कितीही क्लीन चिट द्या हो, सगळेजण एका माळेचे मणी आहेत. योगेश पुरोहित युट्यूबवर म्हणतायत, हे सर्व भाजपचं षडयंत्र आहे. युट्यूबवर शिवराम वाटकर म्हणतायत, मग भाजप नवाब मलिकांचं काय करणार? फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, मुळात हे प्रकरण काय होतं आणि 100 कोटींची खंडणी कोणी कोणास मागितली याच्याशी सामान्य जनतेला काहीच देणं घेणं नाही. चांदीवाल आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर यायला हवा होता, तो आला नाही, याला जबाबदार कोण? न्यायमूर्ती चांदीवाल हे आत्ताच का सांगतायत? त्यांना निवडणुकीनंतरही मुलाखत देता आली असती. यामागे बरंच राजकारण आहे. फेसबुकवरच स्वरूप सिंग विराडे म्हणतायत, मतांवर काही परिणाम होणार नाही, पण न्यायव्यवस्थेवर नक्कीच भाजपची पकड असल्याचं सिद्ध होतं. न्यायाधीशाने अशा पद्धतीनं एका व्यक्तीची न्यायालयीन प्रक्रिया सार्वजनिक करणं कितपत योग्य आहे? इंस्टाग्रामवर मदन सिंग राजपूत म्हणतायत, 100% फरक पडेल. इंस्टाग्रामवरच भगवान म्हणतायत, एखाद्या खटल्याविषयीची माहिती अशा प्रकारे खुद्द न्यायाधीशांना देता येते का, हे सामान्य माणसाला कळायला पाहिजे, कारण या अगोदर न्यायाधीशांच्या मुलाखती बघायला मिळाल्या नाही.
आणि मंडळी, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत. त्या दोघांशी आपल्याला चर्चा करायची आहे. पण पहिला प्रश्न आपला असणार आहे तो जितेंद्र आव्हाडांना. जितेंद्र आव्हाड, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. खरं तर जस्टिस चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावर तुमची आणि तुमच्या पक्षाची प्रतिक्रिया काय? क्लीन चिट म्हणजे अगदी तुम्ही दोषी नाहीत असं काय म्हटलेलं नाही, पण प्रत्येक पानावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही, प्रत्येक पानावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही हे वाक्य जेव्हा येतं तेव्हा ते दोषी नाही ते सिद्ध होतं. फक्त भाषा वेगवेगळी असते. जितेंद्र आव्हाडजी, या प्रकरणानं खरं तर मविया सरकारच्याच काळात मवियाची मोठी बदनामी झाली होती. पण आता अनिल देशमुखांना लिहिलेल्या पुस्तकानंतर चांदीवालांनी मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीनं मवियाच्या अडचणी वाढतील असं वाटतं का तुम्हाला? मवियाचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन काही त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही ना. एका बाजूला शरद पवार साहेब बसले, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे बसले आणि ते पुस्तक लिहितात असं काय नाही ना. त्यामुळे वैयक्तिक मत त्यांचं असू शकतं आणि वैयक्तिक मत हे आपल्या म्हणजे चांदीवालांचं पण असू शकतं जे त्यांनी आज मांडलं आहे. त्याच्यामुळे एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज गॉट हिज ओन ओपिनियन. जितेंद्र आव्हाडजी, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत. केशवजी, आज जे जस्टिस चांदीवाल यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की 100 कोटीच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही, यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की या सगळ्या खरं चांदीवाल नेमला कुणी होता? तो उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नेमला गेला होता. बरोबर. या संदर्भातली चौकशी करण्यासाठी तो नेमला गेला होता. बरं, अनिल देशमुख आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे काही लोक आहेत ते सगळे काय सांगत होते? चांदीवाल आयोगाचा अहवाल उघडा करा, तो खुला करा, त्यातनं ते बाहेर येईल, तिने निर्दोष दिलेला आहे. पण आज चांदीवाल मी सांगितलंय की चांदीवाल समितीच्या त्या चेअरमननी स्वतः सांगितलं की अशा प्रकारे अनिल देशमुखांना कोणतीही क्लीन चिट दिली नाही. मग चांदीवाल आयोगाचा अहवाल दडपून ठेवण्याचं उद्धव ठाकरे सरकारचं कारण काय होतं? नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीची ही स्पष्ट मागणी की या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी झाली पाहिजे, कारण यातलं अनेक प्रकरणं गंभीर आहेत आणि ज्या तालावरती गेले काही दिवस अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचे अनिल देशमुख आरोप करत होते, अत्यंत घाणेरडं त्यांनी काही त्या पुस्तकातला काही उल्लेख त्यांनी त्या ट्विटवरती आणि बाकी सगळ्या ठिकाणी करताना केले. या सगळ्या विषयामध्ये अनिल देशमुखांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. ते खोटे आहेत हे आज चांदीवाल आयोगाच्या जे काही तिने आज मुलाखत तुमच्याकडे दिली आहे त्याने सिद्ध होतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये सविस्तर खोलात जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्वतंत्र सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या मवियामध्येच तर काही गडबड नव्हती ना? मवियाच्या लोकांनीच तर तो अहवाल जाणीवपूर्वक दडपून ठेवला होता का? कारण हे प्रश्न स्वाभाविकपणे आता येत आहेत. कारण चांदीवालांनी केशवजी, हा प्रश्न येतोच आहे आणि चांदीवालांनी पण त्याचा उल्लेख केलाय मुलाखतीत की या अहवालात त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणार नाहीत, हे देखील चांदीवालांचे शब्द आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात 1 वर्ष आणि पुढच्या जे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारनं देखील 2.5 वर्ष हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. तर त्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, असं आहे की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या याच्यावरती पहिल्यांदा देशमुखांनी खरं तर आज बाहेरून स्पष्ट करून माफी मागायला पाहिजे होती. कारण सर्व देशमुखांचा डिफेन्स, अनिल देशमुखांचा डिफेन्स, बचाव हा सगळ्या एकाच मुद्द्यावरती होता की चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करा, चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करा, सत्य बाहेर येणार आहे. पण त्या सगळ्याच्यामध्ये गोष्टी त्या अहवालात सबमिट झालेल्या दिसतात. ज्या पद्धतीने 100 कोटीच्या खंडणीचे किस्से त्यावेळी रंगले, ज्या पद्धतीने 100 कोटी रुपये कशा पद्धतीने परमवीर सिंगांनी गोळा करायला सांगितलं गेलं होतं, परमवीर सिंगांनी सांगितलं, सचिन वाझेचा जबाब आहे, या सगळ्या गोष्टी दर्शवतात की या ठिकाणी दाल में कुछ काला ने पुरी दाल ही महाविकास आघाडी की काली थी. आणि मग अशा पद्धतीने जो आयोग तुम्हीच नेमला होता, तुमच्याच कार्यकाळात नेमला होता, तो उद्धव ठाकरेंनी खुला ओपन का नाही केला?
का उद्धव ठाकरे किंवा त्यावेळेचे शरद पवार गटातले जे कोणी होते त्यांना अजून काही वेगळी भीती वाटत होती, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतील अशी शक्यता आता जे काही शरद पवार गटातले नेते आहेत त्यांना भीती अशी वाटत होती? या सगळ्या शक्यता, कारण शेवटी 100 कोटीचे वाटेकरी कोण कोण आहेत? काय एकटे अनिल देशमुख 100 कोटीचे वाटेकरी होते? हे सगळे आपल्याला माहिती नाहीये. हे सगळे प्रश्न आपल्याला मान्य करता येतात, पण उद्धव ठाकरेंचा खुलासा असा आहे की त्यांचं सरकार पडलं आणि त्यांना हा प्रसिद्ध करता आला नाही, पण पुढच्या 2.5 वर्षाच्या काळात हा प्रसिद्ध झाला नाहीये. असं आहे की शेवटी प्रत्येक याची एक न्यायालयीन प्रक्रिया असते सगळ्याच्यामध्ये. तो प्रस्ताव, तो अहवाल, खरं म्हणजे उद्धव ठाकरे ज्या गतीने उद्धव ठाकरेंनी हा नेमला होता त्यावेळी चौकशी अहवाल कोर्टाच्या आदेशानंतर, त्याच्यानंतर ना खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये सबमिट केल्यानंतर बराच काळ उद्धव ठाकरेंकडे होता. आमचा म्हणणं पहिला प्रश्न तेच आहे, हे सरकार आल्यानंतर त्या अहवालावरती काय करायचं याचा निर्णय सरकारबद्दल कडे त्याची कारण आहे. पण मुळामध्ये उद्धव ठाकरे, आमचा प्रश्न असा आहे, 100 कोटीचे वाटेकरी आणखीन शरद पवार गटामध्ये किंवा उद्धव उभाठा गटापर्यंत होते का? आणि म्हणून हा अहवाल दडपण्याचं कारस्थान उद्धव ठाकरे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि शरद पवार उभाठा आणि त्यावेळेचं शरद पवार गट यांनी केलं होतं का की तो अहवाल बाहेर येऊ नये? मग आता जाणीवपूर्वक अनिल देशमुख एकीकडे भाजप टीका करण्याचं कारण काढून तो अहवाल ओपन करा असं म्हणत होते. बरं, अनिल देशमुखांचा या सगळ्यावरती खुलासा आलाय का? कारण त्यांचा सगळा बचाव जो होता आतापर्यंत आपण पाहतोय त्या पुस्तकापासून अनेक गोष्टी की चांदीवाल समितीचा अहवाल येऊ द्या, खरं सत्य बाहेर. पण खरं सत्य झालं, चांदीवाल कमिशननी कुठेही अनिल देशमुखांना निर्दोष सोडलं नाही. बरोबर आहे, अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळालेली नाही हे चांदीवाल यांनी म्हटलेलं आहे. केशवजी, आपण या चर्चेसाठी, या संवादासाठी आपला अतिशय मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. वळूयात पुढच्या बातमीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.